MPSC मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये इस्लामपूरच्या पूजा प्रमोद कोळेकर यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. त्याचबरोबर त्यांची मंत्रालय महसूल सहाय्यक या पदासाठी निवड झाली आहे. MPSC करत असणाऱ्या मुलांकडे संयम हवा. कोणतीही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना मुलांनी संयम बाळगला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. नमस्कार, सांगली डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. इस्लामपूर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याचे काम आणि इस्लामपूर शहराचे नाव आपण अभिमानाने घेऊ अशी एक सकारात्मक बाजू आपल्या इथे किंवा सकारात्मक बातमी घडलेली आहे. 2022 MPSC मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये मंत्रालय महसूल सहाय्यक यामध्ये पूजा प्रमोद कोळेकर यांनी घवघवीत असे यश संपादन केलेले आहे. त्यासाठी इस्लामपूर शहराचे नाव हे अभिमानाने उंचावलं आहे. सर्वप्रथम त्यांना आपल्या इस्लामपूर वासियांकडून खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचे हार्दिक अभिनंदन. तर MPSC करण्यामागची तुमची पार्श्वभूमी आम्हाला थोडक्यात सांगा. माझं प्राथमिक आणि माध्यमिक शाळा शिक्षण आदर्श बालक मंदिर हायस्कूलला झालेलं आहे. नंतर मी 10वी नंतर डिप्लोमा केलाय. डिप्लोमा नानासाहेब महाडिक पेठ कॉलेजवरून केलेला आहे. नंतर मी इंजिनिअरिंग केलंय इलेक्ट्रॉनिक्स ट्रेडमधून. ते पद्मभूषण वसंतराव दादा पाटील कॉलेज बुधगावला केलेलं आहे. ओके, ठीक आहे. तुम्ही MPSC हा करिअर ऑप्शन म्हणून का निवडले किंवा करिअरची तसं तर भरपूर संधी आहेत, पण तुम्ही करिअर ऑप्शन MPSC म्हणूनच का निवडली? म्हणजे ज्यावेळी इंजिनिअरिंग झालं त्यावेळी मी गेट करत होते, टेक्निकल एक्झामचा स्टडी करत होते. त्यासाठी मी गेट क्लास लावलेले. मग गेट क्लास करत असताना म्हणजे मी इथं लायब्ररी जॉईन केलेली इस्लामपूरमध्ये. तिथे स्टडी करत असताना बऱ्यापैकी सगळे स्टुडंट MPSC करणारच होते. मग टेक्निकलमध्ये एवढा स्कोप म्हणजे एवढ्या गव्हर्नमेंट सर्व्हिसच्या माझ्या इलेक्ट्रॉनिक्स ट्रेडमध्ये तेवढ्या फॅसिलिटी नव्हत्या. त्यामुळे मी पर्याय निवडला की MPSC करायची. असं झालं. आणि माझी मोठी बहीण पण आहे, गव्हर्नमेंट एक्झामची ट्राय करत होती MPSC मध्ये. तिचा पण म्हणजे तिनं पण थोडा मला गायडन्स दिला की MPSC कर म्हणून. आणि ऑलरेडी वडील पण गव्हर्नमेंट सर्वंटमध्ये असल्यामुळं सर्व्हिसमध्ये असल्यामुळं त्यांचा पण थोडासा गव्हर्नमेंटची हिस्ट्री जरा माहीत असल्यामुळे मी ह्या फील्डमध्ये उतरण्याचा ट्राय केला. तर तुम्ही आता वैवाहिक आहात, तर तुम्हाला तुमच्या मिस्टरांच्या कुटुंबाकडून या MPSC करण्याबाबत किंवा ही अभ्यास करण्याबाबत कोणते प्रोत्साहन किंवा कशा पद्धतीने सपोर्ट मिळाले? म्हणजे आमचे सर म्हणतात की म्हणजे ताजमहल संगमरवराचा असला तरी जा पाया असतो तो म्हणजे दगडात असतो. तो दगडाचा म्हणजे सपोर्ट आहे ना, तो माझ्या मिस्टरांनी केलाय मला. आणि म्हणजे सासू सासरे असतील त्यांनी पण खूप सपोर्ट केलाय. म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांनी मला दिली आहे. म्हणजे जसे आई वडिलांनी मला पहिला सपोर्ट केला तसंच आता पण त्यांनी भरपूर सपोर्ट आहे त्यांचा. म्हणजे दोन्ही फॅमिली एज्युकेटेड असल्यामुळे ना मला असं कुठल्या गोष्टीची उणीव जाणवलीच नाही की हा बाबा हे त्रास होतोय वगैरे, काहीच नाही. आणि मिस्टरांचा पण खूप सपोर्ट होता. म्हणजे एक ढाल बनून ते माझ्यासमोर कायम उभे राहायचे की हा तू कर, तुला जमतंय तर कर. खूप म्हणजे सपोर्टिव्ह दोन्ही फॅमिली होता. त्यामुळे खूप छान वाटलं. आणि करण्याबद्दल पण म्हणजे अशी उत्साह निर्माण व्हायचा की हा बाबा एवढे सपोर्ट हे सगळे करते तर आपण करू शकतो, म्हणून त्यामुळं झालं ते. तर तुम्ही आता ज्या पोस्टवर आहात मंत्रालय महसूल सहाय्यक, यासाठी तुम्ही कोणकोणती पुस्तके वापरली आहेत अभ्यासासाठी? हा खरा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. कोणकोणती पुस्तके अभ्यासली आहेत तुम्ही? म्हणजे स्टडी करताना पहिला MPSC जाणून घ्यावी लागते. मग त्यासाठी मी म्हणजे कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी इस्लामपूरमध्ये आहे ना, ती जॉईन केली. तिथले संचालक आहेत ते माननीय अजित पाटील सर आहेत. त्यांच्याकडे मी जॉईन केलेली अकॅडमी. त्यांनी आम्हाला म्हणजे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे जास्त MPSCतलं माहित नव्हतं. मग त्यांनी आम्हाला सगळ्या प्रोसेस वगैरे समजावून सांगितल्या. लेक्चर वगैरे केल्यामुळे तिथलं म्हणजे आम्हाला बेसिक आयडिया आली. नंतर आम्ही स्वतः स्टडी वगैरे करायला लागलो. मग त्यामध्ये कसं असतंय, MPSC मध्ये बेस आहे तो तुमचा स्टेट बोर्डचा आहे. आणि त्या स्टेट बोर्ड नंतर जो मेन असतो तो MPSC कशा पद्धतीने क्वेश्चन विचारते म्हणजे ते समजून घेण्यासाठी MPSCचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर खूप महत्वाचे असतात. ते तुम्ही स्वतः अनालिसिस केले पाहिजे, स्वतः त्याच्यावर स्टडी केला पाहिजे. हा क्वेश्चन कोणत्या पद्धतीने विचारलाय, कोणता त्यामध्ये कोणता क्ल्यू आहे, मग इथून पुढच्या नेक्स्ट एक्झाम मध्ये ह्यामधले कोणते पॉईंट येऊ शकतात, कोणते नाही येऊ शकतात, हे आपण PYQ अनालिसिस केल्याशिवाय काहीही समजत नाही आपल्याला. फर्स्ट टाइम ते PYQ अनालिसिस करणं मस्ट आहे सगळ्यांसाठी. आणि त्यानंतर जे रेफरन्स बुक असतात ते रेफरन्स बुक जर आपण यूज केले तर हे होऊ शकतं. बेस्ट सोर्स आहे तो PYQचा आहे, त्याशिवाय पर्याय नाहीये. ते जरी तुम्ही केला तरी तुमचा 50% स्टडी कम्प्लीट होतोय त्या PYQ मधून. एवढंच, बाकी काय नाही. मग रेफरन्स बुक्स वगैरे असतात ते कळतात. म्हणजे काय काय देसले सरांचे बुक्स आहेत म्हणा,
किंवा लक्ष्मीकांत आहे, भूगोलचं सौदी सरांचं आहे, हे सगळे बुक्स किंवा मराठी इंग्लिशला बाळासाहेब शिंदे आहे किंवा अमोल पाटील सरांच्या नोट्स वगैरे ते जर केलं आपण आणि प्रॉपर रिव्हिजन केली म्हणा, जास्तीत जास्त म्हणजे त्या एकच बुक आणि 10 टाइम रिव्हिजन हा सराव खूप पाहिजे. म्हणजे आपण 10 बुक घेणार 10 वेळा रिव्हिजन करणार हे नको आहे. जे तुम्ही एकच मटेरियल बेस्ट निवडायचं, त्या बेस्ट मधूनच जास्तीत जास्त तुमच्या त्याच बुकच्या 10 वेळा रिव्हिजन झाल्या पाहिजेत. जास्तीत जास्त तुम्ही एक टॉपिक कम्प्लीट केला तर त्याचे PYQ बघणे, अनालिसिस करणे किंवा जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवणे हा तुमचा त्याच्यावर भर असला पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला म्हणजे सक्सेस भेटत नाही. आणि जो आपण टॉप म्हणजे जे आपल्याला अचीव्ह करायचंय ते ह्यातूनच होते. ओके, ती जी आता तुम्ही जी काही पुस्तकं सांगितली ती पुस्तकं तुम्हाला कोणी सजेस्ट केली, तुमच्या मित्रांनी किंवा मैत्रिणी, कोणत्या ग्रुप स्टडी मध्ये तुम्ही किंवा युट्यूब चॅनलवरनं तुम्ही शोधून काढली पुस्तके? नाही, ज्यावेळी आम्ही अकॅडमी स्टार्टिंगला गेलो होतो त्यावेळी आम्हाला सरांनी सांगितलेले की हे बुक यूज करा. त्यामध्ये वेस्ले म्हणा, लक्ष्मीकांत म्हणा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा सेट असतो म्हणा किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर डायरेक्टली प्रिंट मारून स्वतः अनालिसिस करा. हे सगळं आम्हाला तिथं अकॅडमी मध्ये सांगितलं. तिथूनच आम्हाला पुढची म्हणजे गायडन्स भेटला तो अकॅडमीतूनच भेटला. ओके, ठीक आहे. तर आत्ताच्या जी यंग जनरेशन आहे, आता जी MPSC करायला लागले, खास करून आता तुम्ही मुलगी आहात आणि तुमचा विवाह झालाय, तर तुम्ही आत्ताच्या मुलींना, खास करून मुलींना काय संदेश द्याल किंवा काय मेसेज द्याल की तुम्ही ते आपल्या लाईफ मध्ये कशा पद्धतीनं पुढे जातील किंवा त्यांना घरच्यांचा कसा पद्धतीने सपोर्ट मिळेल याबद्दल त्या मुलींना काय तुम्ही संदेश द्याल? मी एवढं सांगू इच्छिते की आता MPSC क्षेत्रात पडणं म्हणजे पडा तुम्ही, खरंच तुम्हाला संयम महत्वाचा आहे. जोपर्यंत तुम्हाला संयम म्हणजे संयम ठेवता येत नाही तोपर्यंत पोहोचत नाही. कारण की ह्या प्रोसेसला आपल्याला MPSC समजायला 1 नाही तर 1.5 वर्ष जातात. तिथून पुढे आपण स्वतः सेल्फ स्टडी करणार, त्यामध्ये उतरणार, तेवढं समजायला वेळ लागतो. आणि काय काय एक्झाम तर असतात त्या छोट्या छोट्या .25 मध्ये फ्री जाते आपली, मेन जाते, पुन्हा आणि नंतर उभारायचं असतं, पुन्हा आणि पुढच्या एक्झामचा स्टडी करावा लागतो. ह्यासाठी भरपूर म्हणजे स्ट्रगल आहे आणि ह्या गोष्टीसाठी संयम खूप महत्वाचा आहे. संयम ठेवला तरच तुमच्या ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही प्रगती करू शकताय. आणि MPSC मध्ये कसं पारदर्शकता आहे, कोणतंही म्हणजे प्रोसेस लेंदी आहे भरपूर. एका एक्झामला 2-2 वर्ष जातात. प्रोसेसला भरपूर लेंदी आहे. खरं पारदर्शकता असल्यामुळे तुम्ही ह्या फील्डमध्ये उतरू शकता. आणि म्हणजे आपण असं आदर्श कुणाला असं म्हणजे हे करू शकतो, म्हणजे करण्यासाठी तुम्ही करायचं असेल तर तुम्ही व्यवस्थित म्हणजे बी प्लॅन न, म्हणजे तुम्हाला जर इच्छा असेल करायची तर बी फोकस न द्या. तुम्ही 2 तास स्टडी मध्ये बसणार असाल तर 2 तास फुल फोकस न स्टडीज फक्त करायचं, अदरवाईज काही सुद्धा करायचं. तुम्ही दिवसातले 4 तास स्टडी केला तरी बस आहे. फक्त कंटिन्युटी तुमची पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि मुली म्हणून सांगायचं म्हणलं, मुलींना संदेश द्यायचा असेल तर मुलींना भरपूर म्हणजे ह्यामध्ये स्कोप आहे. कारण की आता मुलांबरोबर मुली पण ह्या क्षेत्रात भरपूर पुढे गेलेल्या आहेत. आणि मुलींमध्ये ती चिकाटी असते, ती जिद्द असते करण्याची. आणि त्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये मुलींसाठी खूप संधी आहे आणि मुलींनी उतरावं. कारण की आत्ताच्या म्हणजे प्रशासनाला मुलींची खूप गरज आहे आणि ते मुलीच करतील अशी पण माझी अशी म्हणजे इच्छा आहे, म्हणजे भावना आहे. MPSC ची ही जी पोस्ट आहे तुम्हाला मिळालेली, ह्यामध्ये ती मिळवण्यासाठी तुम्ही सगळ्यात महत्वाचा हा माझा प्रश्न आहे की तुम्ही कोणते एफर्ट्स घेतलेत आणि कोणते कष्ट घेतलेत? काय काय मुलं नाईट आउट मारतात, काय दिवसभर झोपतात आणि रात्री अभ्यास करतात, म्हणजे 9 ते पहाटे 5 पर्यंत. तसं तुम्ही काय केलंय का किंवा रात्री नाईट आउट मारून अभ्यास केलाय का दिवसभरात केलाय? नाही, दिवसभर आम्ही अकॅडमी मध्ये होतो, त्यामध्ये दिवसभर स्टडी व्यवस्थित व्हायचा. आणि आमचा ग्रुप यायचा 5 जणींचा. आम्ही ग्रुप डिस्कशन म्हणा, एकमेकींना कोणत्या गोष्टी समजावून सांगणे म्हणा, हे सगळं आम्ही ग्रुप डिस्कशन न केलेलं आहे. ग्रुप डिस्कशनचा खूप फायदा होतोय की आता एखाद्याला गोष्ट कन्सेप्ट समजली असेल तर ती आपण समजावून सांगू शकतोय. आणि जेवढं शेअर केल्यानंतर नॉलेज वाढतं तेवढं एकटा स्टडी करून काही सुद्धा होत नाही. त्यामुळे मी सजेस्ट करेन की जास्तीत जास्त ग्रुप डिस्कशन अशा फ्रेंड बनवा की त्या तुम्हाला कायमस्वरूपी प्रत्येक म्हणजे इच गोष्टीमध्ये तुम्हाला सपोर्ट करतील. कारण की आमच्या म्हणजे आम्ही 5 जणी मैत्रिणी आहे, त्या 5 जणीमध्ये पण आम्ही सगळ्या रेसमध्ये म्हणजे आमच्या सगळ्यांची पोस्ट निघाली. म्हणजे असं कसं एकामुळे दुसऱ्याला सपोर्ट, म्हणजे हा तिची निघाली आहे, तिने सांगितले आपल्याला तर ती आपण पण आपल्याला पण होऊ शकते. कारण आपण पण त्यांच्या त्या ग्रुप मधलं मेंबर आहे, त्यामुळे होऊ शकते. हे ग्रुप डिस्कशनचा फायदा होतोय. आणि काही नाही, स्टडी कंटिन्यू म्हणजे करायची जिद्द असेल ना मनात तर आपण काही करू, रात्रचा दिवस पण करू शकतो. फक्त एकच एम पाहिजे की आपल्याला करणं महत्वाचं आहे.
तर केल्याशिवाय काही सुद्धा होत नाही. तर ज्या प्रकारे आपल्याला मॅडमांनी त्यांचे जे पोस्ट निघाल्या मंत्रालय महसूल सहाय्यक, तर या संदर्भात तिने आपल्याशी चर्चा मसलत केली. त्यांचे जे एफर्ट्स आहेत त्यांना जे घरच्यांनी त्यांच्या बरोबर जे सपोर्ट केले त्यांच्याबरोबर त्यांनी चांगल्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलं. तर हे मार्गदर्शन प्रत्येक युवकांनी आणि खास करून मुलींनी जाणून घ्यावं की कशा पद्धतीने एफर्ट्स करावे लागतात. लग्नानंतर सुद्धा आपण शिकू शकतो, कोणती तरी एखादी पोस्ट काढू शकतो. तर आमच्या चॅनलतर्फे आणि सर्व इस्लामपूर वासियांतर्फे आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामॅन निरंकार बंडे सोबत मी साजिद पिरजादे, सांगली डिजिटल, इस्लामपूर. सांगली डिजिटल, डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या.